बोल सिया रामचंद्र भगवान की जय। माझं नाव अशोक कांजी चोटलिया। मी इथे गुजर क्षत्रिय कडिया समाज कर्वेनगर चा अध्यक्ष आहे आणि ही जी आज 22 तारीखचे जे कार्यक्रम आहे, आज आपण फार उत्साही आणि रामधून सह दिवसभर आपण कार्यक्रम चालवणार आहे आणि दुपारी 4 ते 6 आपण विठ्ठल मंदिर ते आपले कर्वेनगर राम मंदिर चं आपण मिरवणूक काढणार आहे। तर मिरवणूक मध्ये सगळे जणांनी हजर राहायचं आणि सगळे जणांनी उत्साहाने आनंद घ्यायचा आणि संध्याकाळी 7 वाजता आपण भंडारा म्हणजे महाप्रसाद ठेवलेला आहे। ते बद्दल सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आणि याच्यात जे काही सहभागी होईल त्याचं खूप खूप धन्यवाद। आमचं कार्यक्रम हे राम मंदिरचं चालूच आहे आणि आपलं हे कर्वेनगरचं राम मंदिर आज कमीत कमी 6 वर्ष झाले त्याची स्थापना झालेली आहे। तेव्हापासून आपण प्रत्येक रामनवमी आहे, नंतर हनुमान जयंती आहे, नवरात्री आहे, पाटोत्सव आहे, हे सगळे कार्यक्रम प्रत्येक वेळेला सगळेच जणांना सामूहिक घेऊन आपण हे कार्यक्रम प्रत्येक वेळेला करत असतो आणि त्याचं आयोजन आमची सगळी जी काही सर्कल आहे, आमची मित्रमंडळ आहे किंवा आमचे सगळे कार्यकर्ते आहे, हे सगळे जणांना धरून सगळे जणांचा साथ सहकार करून आपण घेत असतो। जय श्रीराम। माझं नाव मनोज मेघजीभाई सापरिया। मी श्री गुजर क्षत्रिय कडिया समाज कर्वेनगरचा सहमंत्री आहे। आज या ठिकाणी आम्ही अयोध्यामध्ये जे श्री रामललाचं मंदिरचं उद्घाटन आहे त्या निमित्ताने आम्ही इथं एक कार्यक्रम ठेवलेला आहे। आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत पूर्ण कार्यक्रम आहे। आज सकाळपासून आज अभिषेक आता चालू आहे आणि 12:24 जिथं आरती होणार आहे त्या टायमाला आम्ही इथं आरती करणार आहे आणि संध्याकाळी मिरवणूक असणार आहे आणि त्याच्यानंतर महाप्रसादाचा लाभ घेणार आहे। हे जे आमचं मंदिर आहे हे शेवटचे 6 वर्षापासून आम्ही इथं स्थापन केलेलं आहे। आम्ही इथं दरवर्षी श्रीरामनवमी, हनुमान जयंती आणि नवरात्रीच्या वेळेस नवरात्रीचा 9 दिवसाचा कार्यक्रम असतो। दसऱ्याला आम्ही इथं जेवण वगैरे ठेवतो। प्लस दिवाळीच्या दिवशी पण आम्ही स्नेहमिलन असतं आमच्या समाजाच्या लोकांचं। हे असं आम्ही शेवटचे 6 वर्षापासून आमचा इथे कार्यक्रम चालू आहे। तसं तर हे मंदिर शेवटचे 25 वर्षापासून आहे। मुखं करोति वाचालं पंगं लंघयते गिरं यत्कृपातमं वंदे परमानंदं माधवं। हा शिवाजीनगरથી दामजीभाई वस्ताभाई मकवाણા અને સમસ્ત ગુર્જર ક્ષત્રિય કડિયા સમાજ ઉપપ્રમુખ તરીકે કાર્યરત છો। પૂર્ણ પુરુષોત્તમ શ્રી રામ ભગવાનની અસીમ કૃપાથી આજે આપણા કર્વેનગરના આંગણે આવો ભવ્ય અને દિવ્ય જબરજસ્ત પ્રોગ્રામ અને બધાનો ઉત્સાહ અને બહુ પ્રેરણાદાયક થયો છે અને પૂર્ણ પુરુષોત્તમ ઇષ્ટદેવ રામના ચરણોમાં આપણે પ્રાર્થના કરીએ કે અમારા સમાજ અને અમારા બધાને સુખ સંપત્તિ અને સારું સ્વાસ્થ્ય અર્પણ કરે અને આવી જ રીતે આપણા માધ્યમથી બધાની જય શ્રી કૃષ્ણ। सियावर रामचंद्र भगवान की जय। आज का दिन हमारे जीवन काल का कितने सदियों से इंतजार करते करते आज भगवान राम का प्रागट्य जैसे महोत्सव मनाया जा रहा है और वह महोत्सव एक ऐसा अद्भुत है कि हर जनमानव के बीच में ऐसा हृदय में समाया हुआ है कि वह उत्साह कहीं नहीं जा सकती है, जिसका वर्णन किया नहीं जा सकता है और ज़्यादा कहने की कोई आवश्यकता ही नहीं है क्योंकि भगवान राम स्वयं पधार चुके हैं। इसलिए जय सिया राम। गुजर क्षत्रिय कडिया समाज TV10चं खूप खूप आभार मानत आहे। त्यांनी येऊन आमचं इथं कव्हरेज केलं आणि आमच्याकडनं माहिती घेतली, त्याबद्दल TV10चा खूप खूप धन्यवाद। जय श्रीराम। जय श्रीराम। जय जय श्रीराम। जय श्रीराम। जय जय श्रीराम। जय जय श्रीराम। मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद। If you like the video, do like, comment, share and subscribe.